आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रचार दौरा आहे। प्रचार दौऱ्यादरम्यान ते आज रत्नागिरी जिल्ह्यातल्या 3 ठिकाणी येणार आहेत। दापोली असेल, गुहागर असेल आणि राजापूर किंवा रत्नागिरी या ठिकाणी त्यांचा दौरा होणार आहे। मात्र त्यांच्या दौऱ्याची जय्यत तयारी झालेली आहे। आपण पाहतोय सगळी तयारी आता पूर्ण झालेली आहे। अगदी काही तासामध्येच मुख्यमंत्री दापोलीमध्ये येथील प्रचार सभा घेतील आणि या प्रचार सभेमधून कोणावरती निशाणा साधतात हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। कारण याच ठिकाणी उद्धव ठाकरे पक्षाची सभा झाली होती आणि त्या सभेमध्ये आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील किंवा शिवसेनेचे नेते रामदासभाई कदम यांच्यावरती घणाघाती टीका केली होती। मात्र त्या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असेल किंवा रामदासभाई कदम असतील हे नेमका कशा पद्धतीनं प्रत्युत्तर देतात हे सुद्धा पाहणं तितकेच महत्त्वाचं आहे। याच ठिकाणी आझाद मैदानामध्ये त्यांची सभा झाली होती। त्याच ठिकाणी शिवसेनेची सभा होते आणि या सभेला मोठ्या प्रमाणामध्ये जनतेचा प्रतिसाद मिळतो का हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। कारण पावसाचं सावट आहे। मात्र त्याही परिस्थितीमध्ये सभेचा धडाका सुरू आहे। कारण हे शेवटचे आता 4 दिवस शिल्लक राहिलेत। 18 तारखेला प्रचार पूर्ण होईल। त्यापूर्वी सगळीकडच्या ज्या सभा आहेत ते त्यांना उरकायच्या आहेत। त्यामुळे घाई गडबडीत का असेना परंतु मुख्यमंत्री रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येतात आणि मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे इथल्या सीटवरती नेमका काय परिणाम होतो ते येत्या 23 तारखेनंतरच कळू शकेल। शिवाजी गोरे, न्यूज 18 लोकमत, दापोली, रत्नागिरी। आता सुपरफास्ट 100 बातम्या। जालना जिल्ह्यातील परतूर मंठा मतदारसंघाचे काँग्रेसचे बंडखोर उमेदवार सुरेश जेटली यांना वाढता प्रतिसाद बघायला मिळतोय। या ठिकाणी भाजपचे बबनराव लोणीकर आणि ठाकरे गटाकडून आसाराम बोराडे उभे आहेत। तिकडे जेटली यांनी मोठं शक्ती प्रदर्शन करत लोणीकरांना चिटपट करणार असल्याचा विश्वास व्यक्त केलाय। रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात मतदार जनजागृती रॅली बोट रॅली काढण्यात आली। यावेळी मच्छीमारांनी मतदान जनजागृती रॅलीमध्ये दूत म्हणून काम करण्याचं प्रशासनानं आवाहन केलंय। कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी चौंडीमध्ये अहिल्यादेवी होळकर जन्मस्थळाचं दर्शन घेतलं। यावेळी त्यांनी मोदी सरकार आणि महाराष्ट्रासोबतच दक्षिणेतील राज्यांवर अन्याय करत असल्याचा आरोप केला। राज्यातील महाविकास आघाडीच्या उमेदवारांना निवडून द्या असं आवाहन सिद्धरामय्या यांनी केलं।